Hello friends, welcome back to our channel Archana's Teaching Hub, where economics become easy and interesting. आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारला जाणारा टॉपिक शिकणार आहोत. मार्केट स्ट्रक्चर म्हणजेच बाजार रचना. If you are preparing for UGC NET, Maha TET, IES or even college level exams, हा टॉपिक खूप युजफुल ठरणार आहे. So let's start and understand what is market structure and its type in a very simple way. मार्केट स्ट्रक्चर म्हणजे बाजारात विक्रेते आणि खरेदीदार यांचा परस्पर संबंधाचं स्वरूप. It describes how many sellers and buyers are there in a market and how they influence in the price and output of goods and services. In a simple words, market structure means the nature and degree of competition in the market for goods and services. Example, जर एका बाजारात अनेक विक्रेते असतील आणि सगळ्यांचे प्रोडक्ट्स सारखेच असतील तर ती परफेक्ट कॉम्पिटिशन असते. पण जर एकाच कंपनीचा माल मिळत असेल आणि दुसऱ्याला पर्याय नसेल तर ती मोनोपॉली असते. चला तर मग आपण मेन टाइप्स ऑफ मार्केट स्ट्रक्चर बघूयात. लेट्स अंडरस्टँड इच टाइप ऑफ मार्केट स्ट्रक्चर वन बाय वन. नंबर 1, परफेक्ट कॉम्पिटिशन्स म्हणजे संपूर्ण स्पर्धा. इन दिस मार्केट देअर आर मेनी बायर्स अँड मेनी सेलर्स. प्रोडक्ट्स आर आयडेंटिकल म्हणजे सगळ्यांचे माल एकसारखेच असतात. याचे की फीचर्स आपण बघूयात. लार्ज नंबर्स ऑफ बायर्स अँड सेलर्स. होमोजिनियस प्रोडक्ट्स म्हणजे समान वस्तू. नो वन कंट्रोल्स प्राइस डिसाइडेड बाय मार्केट डिमांड अँड सप्लाय. फ्री एंट्री अँड एक्झिट फॉर फर्म्स. फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर मार्केट जसे की गहू, भात, फळे. ऑल सेलर्स सेल सिमिलर गुड्स अँड नो सिंगल सेलर कॅन चेंज द प्राईस. नंबर 2, मोनोपॉली म्हणजेच एकाधिकार बाजार. मोनोपॉली म्हणजे वन सेलर अँड नो क्लोज सबस्टिट्यूट. ओनली वन फर्म्स कंट्रोल्स इन द एंटायर मार्केट. की फीचर्स ऑफ मोनोपॉली. Single sellers dominate the market. Product has no close substitute. Firms decide the price. Entry of few firms is restricted. For example, Indian Railways. फक्त एकच संस्था संपूर्ण रेल्वे सेवा देते, त्यामुळे ती किंमत ठरवू शकते आणि संपूर्ण नियंत्रण ठेवते. नंबर 3, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे एकाधिकारात्मक स्पर्धा. दिस इज द मोस्ट कॉमन मार्केट इन अ रिअल लाईफ. इथे अनेक विक्रेते असतात पण सगळ्यांचे प्रोडक्ट्स थोडे वेगवेगळे असतात. याचे की फीचर्स बघूयात. मेनी सेलर्स अँड बायर्स. प्रोडक्ट डिफरन्शिएशन म्हणजे थोडा फरक असतो ब्रँड, क्वालिटी, पॅकिंग यामध्ये. फर्म्स यूज ॲडव्हर्टायझिंग अँड ब्रँडिंग टू अट्रॅक्ट कस्टमर्स. Easy entry and exits. For example, toothpaste. Brands like Colgate, Pepsodent, Dabur Lal सगळे टूथपेस्ट आहेत पण प्रत्येकाचे ब्रँडिंग वेगळे. Soaps companies like Lux, Dove, Dettol all sells soaps but with different features. Customers choose based on preference, not just price. नंबर 4, ऑलिगोपॉली म्हणजेच अल्पाधिकार बाजार. इन दिस टाईप देअर आर फ्यू लार्ज फर्म्स कंट्रोलिंग द मार्केट. इच फर्म्स ॲक्शन अफेक्ट द अदर फर्म्स. की फीचर्स ऑफ ऑलिगोपॉली. फ्यू बिग सेलर्स डॉमिनंट. हाय इंटरडिपेंडन्स. वन कंपनीज प्राइस चेंज अफेक्ट अदर्स. प्रोडक्ट may be identical or differentiated. Non-price competition through advertisement. For example, telecom industry, Jio, Airtel, Vodafone, VI. Car industry, Tata, Honda, Maruti, Mahindra. If one company change price or offer discount, other also react. थोडक्यात आपल्याला असे सांगता येईल की परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये सर्व वस्तू या समान असतात. मोनोपॉलीमध्ये एकच विक्रेता व मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये थोड्या प्रमाणात प्रोडक्ट हे वेगवेगळे असतात आणि ऑलिगोपॉली या मार्केटमध्ये काही मोठ्या कंपन्या असतात. सो फ्रेंड्स, ही होती मार्केट स्ट्रक्चरची संपूर्ण माहिती. यामध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आणि ऑलिगोपॉली
यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलिगोपोलीचे टाईप्स बघणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक यू फॉर वॉचिंग.